मुंबईतून सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आज शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडणार आहे आणि त्या संदर्भातली अधिकची माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील। तर ठाण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम कोळी। एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा होणार आहे आणि त्या संदर्भात कसं नियोजन करण्यात आलंय, काय तयारी झाली आहे, ही माहिती आपल्यापर्यंत शुभम कोळी पोहोचवतील। तर मुंबईतून उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि नेमके काय त्या संदर्भातले अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे महापालिकेच्या महासंग्रामाची। तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। ठाकरेंपाठोपाठ आता शिवाजी पार्कवर भाजप आणि शिवसेना आणि रिपाई महायुतीची जाहीर सभा होणार आहे। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांची मुख्य उपस्थिती असेल। याशिवाय भाजपचे खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा इथे उपस्थित असतील। या सभेतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। तर जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, काल जिथे ठाकरे बंधूंची तोफ धडाडलेली आहे, आज त्याच मैदानावर तिथेच महायुतीचे नेते एकत्र पाहायला मिळणार आहेत। फडणवीस, एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे। नक्कीच आता प्रचारासाठी फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यासाठी प्रचाराला आता वेग आलेला आहे। काल शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली आणि त्यानंतर आज महायुतीची सभा, जाहीर सभा याच शिवाजी पार्क मैदानावरती पार पडणार आहे। त्यासाठी जय्यत अशी तयारी सध्या सुरू झालेली आहे। तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। स्टेज तोच आहे, खुर्च्या देखील तेच आहे, फक्त नेते आणि कार्यकर्ते आज बदलणार आहे आणि भाषणाचा सूर जो आहे तो आपल्याला काहीसा आज वेगळा पाहायला मिळणार आहे। स्टेजकडे जर पाहिलं तर सगळ्यात आधी आपल्याला एक मजकूर सध्या पाहायला मिळतो, ते म्हणजे विकासाची दिसते गती म्हणून मुंबईकरांची भाजपा, शिवसेना, रिपाई। अर्थात मुंबईमध्ये जी विकास कामं केली आहेत आधी त्याचा पाढा महायुतीचे नेते वाचतील, कारण कालच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही 95% आम्ही विकास कामं सांगतोय आमच्या प्रचारादरम्यान आणि फक्त 5% विरोधकांच्या आरोपांना आम्ही उत्तर देण्याचं काम करतोय। आमची संपूर्ण लढाई, आमची संपूर्ण निवडणूक ही विकास कामांवरती आधारित आहे आणि त्याच मुद्द्यांना घेऊन आम्ही जनतेपर्यंत जातोय। मात्र ज्या पद्धतीनं काल राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी महायुतीवरती टीकास्त्र डागलं, ज्या पद्धतीने टीका केली, अर्थात त्या टीकेला आज त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे, कारण गंभीर असे काल आरोप कालच्या सभेतून ठाकरे बंधूंनी केले होते। अदानीचा मुद्दा उपस्थित केला, मराठी माणसांचा मुद्दा उपस्थित केला। मराठी माणसं ही मुंबई बाहेर जात आहेत, सोबतच जे उत्तर भारतीय नेते सध्या महायुतीच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये येत आहेत ते जाणून बुजून मुंबई तोडण्याची भाषा करतात, असे अनेक मुद्दे उपस्थित केले। काही व्हिडिओ एक नकाशा जो आहे तो राज ठाकरेंनी दाखवला आणि कशा पद्धतीने देशभरामध्ये सध्या अदानी ग्रुप्सला खरं तर जागा दिली जाते, ह्या सगळ्या प्रेझेंटेशन दाखवलं आणि मुंबईकरांना एक भावनिक साथ त्यांनी घातलेली होती। त्यामुळे अर्थात आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपल्या भाषणाच्या माध्यमातून कशा प्रकारे मुंबईकरांपर्यंत पोहोचतात आणि ठाकरे बंधूंना उत्तर देतात, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजच्या भाषणाकडे लागलेलं आहे। काल ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन शिवाजी पार्क मैदानामध्ये करण्यात आलं, अगदी त्याच पद्धतीचं शक्ती प्रदर्शन महायुतीचे नेते सुद्धा करतील। अगदी काल जसं ठाकरे बंधूंनी अनेक मुद्दे मांडलेले होते, आज महायुतीचे नेते आपल्या परीने मुद्दे मांडतील आणि ठाकरेंचे जे काही आरोप आहेत ते फेटाळून लावतात का, कशा पद्धतीने आपल्याला आरोपांना प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहायला मिळणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।